सगळ्यात आधी तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुमचा मुलगा आज एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलाय, त्याबद्दल तुमची काय भावना आहे? खूप आनंद झाला आहे मला आणि त्यांनी पण 1-1.5 वर्षातच ते कव्हर केलं आहे आणि पालकांनी संयम ठेवायला हवा. आम्ही संयम ठेवला आणि ते त्याने करून दाखवलं. आपल्या कष्टाची किंमत आपल्या लेकरांनी करून चीज केलंय त्याचं, त्याबद्दल काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतंय आज? मी खूप प्राऊड फील करते माझ्या मुलावर, कारण की त्यांनी जे म्हटलं होतं ते करून दाखवलं. तुम्ही ऑफलाईन बॅचचे सर की ऑनलाईन? ऑनलाईन फर्स्ट बॅच. शुभम सर्स अकॅडमी बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नो डाऊट इट इज वन ऑफ द बेस्ट अकॅडमी यू कॅन एव्हर गेट इन इंडिया. कारण की शिवम सरचं असं आहे ना की वेन यू टेक ॲडमिशन, तर तेव्हापासनं जेव्हापर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तेव्हापर्यंत सर कधीच तुमची साथ सोडत नाही. प्रत्येक मुलाकडे तेवढंच लक्ष देतात जेवढं त्यांच्या घरी किंवा म्हणजे सगळ्याच ओव्हरऑल स्टाफकडे. तर ही गोष्ट खूप चांगली आहे की जे बाकी कुठल्याच क्लासमध्ये मला बघायला मिळत नाही. तुमचा कोणता रिझल्ट आलाय सर? माझा SBI PO आहे 2022 बॅच 2022. बाकी पालकांसाठी एखादा सल्ला द्यायचा असेल, कधी जर अपयश आलं तर कसं हे करावं, तर तो काय द्याल तुम्ही? पालक हे आपल्या पाल्याला ट्युशन क्लासला वगैरे पाठवतात आणि ते फक्त पैसा पुरू शकतात. तर मुलं हे जे करायचं हे मुलांनाच करायचं असते आणि पालकांनी थोडा धीर संयम ठेवायला हवा. कारण हे जादूचे गाणी नाही की लगेच तुम्ही क्लास जॉईन करा आणि तुम्ही सक्सेस झाले. थोडा वेळ लागतो आणि पालकांना संयम ठेवून पाल्यांनी तेवढं पालकावर पालक जे आपल्यावर विश्वास ठेवतात ते त्यांनी चित करून दाखवायला हवं. अगदी खरंय. आज तुम्हाला त्याच्यामुळेच खूप आनंद वाटत असेल. हा, खूप आनंद फील होत आहे. थँक्यू सर. थँक्यू.